बँकांचे संचालक मंडळ हे मालक नसून विश्वस्त आहेत। सभासद हे खरे मालक असून त्यांचे हित जपणे गरजेचे आहे। त्याकरता सहकारी बँकांनी ग्राहक व लोकाभिमुख व्हायला हवे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले। रामराज्य सहकारी बँक लिमिटेडच्या नव्या वास्तूचा कौशल्य समारंभ बीबीवाडीतील सुप्रीम प्लाझा सोसायटीतील बँकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता। यावेळी आमदार चेतन तुपे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, बँकिंग तज्ज्ञ विद्याधर राणासकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, रामराज्य बँकेचे संस्थापक विजयराव मोहिते, ॲडव्होकेट सुभाष मोहिते, अध्यक्ष नंदा लोणकर, उपाध्यक्ष शिरीष मोहिते यासह बँकेचे सर्व संचालक व व्यवस्थापकीय मंडळातील सदस्य उपस्थित होते। बँकेचे सुहास पांगुळ, दिलीप सातकर, रामकृष्ण फुले, बाळासाहेब रायकर, दिनेश डांगी, दशरथ शितोळे, ॲडव्होकेट विजय थोपटे, अशोक कदम, ॲडव्होकेट सुभाष मोहिते, हरिदास चव्हाण, राजेश नाईकरे, सुनील पवार, अविनाश मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरसिंह राठोर यासह व्यवस्थापकीय मंडळ अध्यक्ष विनोद शाह, सदस्य सीए अनिल शिंदे, ॲडव्होकेट हेमंत झंजाड यासह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते। अजित पवार म्हणाले, सहकार आणि कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे। सहकार क्षेत्राबद्दल लोकांमध्ये आपलेपणाची भावना रुजणे गरजेचे आहे। राजकारण बाजूला ठेवून बँकिंग पलीकडे पाहण्याची आवश्यकता असून त्यामधील सुधारणांकरता समिती स्थापन करून पुढे वाटचाल करू असंही ते म्हणाले। नंदा लोणकर म्हणाल्या, 4 एप्रिल 1998 साली बँकेच्या पहिल्या वास्तूचे उद्घाटन झाले। तळागाळातील लोकांना मदत व्हावी हा त्यामागील उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। ॲडव्होकेट सुभाष मोहिते म्हणाले, बँकेचे आजमितीस 11,000 सभासद आहेत। समाजातील शेवटचा माणूस बँकिंगशी जोडला जावा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला संदेश आम्ही पूर्ण करीत आहोत। मित्रांनो, खरं तर सहकारी बँकांनी अधिक ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख झालं पाहिजे। स्पर्धा मोठ्या आहेत, काही जागतिक बँका, काही देशाच्या पातळीवरच्या बँका, राज्याच्या पातळीवरच्या बँका, जिल्ह्याच्या पातळीवरच्या बँका, सहकारी बँका, अनेक प्रकारचं जाळं तिथं निर्माण झालेलं आहे। आणि त्याच्यामुळं पूर्वीचा काळ आणि आताच्या काळामध्ये आमूलाग्र बदल झाले। सायबर क्राईम खूप वाढलेला आहे। आत्ताच मी इथं यायला थोडा मला उशीर झाला, त्याचं कारण मी सायबरच्या संदर्भामध्ये काय हा क्राईम होऊ नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे याबद्दलचं मला प्रेझेंटेशन तिथं देत होते। त्यामध्ये सायबरच्या निमित्तानं गेल्या काही काळामध्ये तुमच्या माझ्या देशामध्ये 70,000 कोटी रुपयाचा फसवणूक झालेली आहे। 70,000 कोटी रुपयाची। लाईटली घेऊ नका, तुम्ही विश्वस्त आहात। संचालक बोर्ड मालक नाहीये, मालक सभासद आहे आणि त्याच्यामुळं सभासदांचं हित जपणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे, कर्तव्य आहे। मी रामराज्य बँकेची चेअरमन माजी नगरसेविका नंदा लोणकर। कारण 4 एप्रिल 1998 साली आम्ही एका वस्ती पातळीवर स्लम एरियामध्ये आम्ही ही बँक स्थापन केली होती की जेणेकरून गोरगरिबांना, दीनदलितांना कर्ज सहाय्य व्हावं, त्यांना त्यांच्या अडचणीतनं मदत व्हावी यासाठी ही बँक होती। त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही कमर्शियल हेतू नव्हता की पैसा कमवावा, की लोकांना मदत व्हावी, सामाजिक हेतू धरून आम्ही ही बँक स्थापन केली। आज 26व्या वर्षात त्याचं पदार्पण होते आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की आम्ही 8 शाखा आमच्या झालेल्या आहेत। आज जवळजवळ 169 कोटीचा टप्पा आम्ही पार पाडला आहे। अण्णासाहेब पाटील योजनेतनं नवतरुणांना लोन देणं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं यासाठी आम्ही नवीन उपक्रम आमच्या बँकेच्या मार्फत उभारतोय आणि मला सांगायला नक्कीच आनंद होईल की आमच्या सर्व शाखांचं उद्घाटन हे दादांच्याच हस्ते झालेलं आहे। त्यामुळं दादांचं अतिशय प्रेम आमच्या बँकेवर आहे